सांगली कर्णा रोडवरील कुंडलिक कुकडे यांच्या बांबू डेपोला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बेकायदेशीर घरगुती गॅस रिक्षात भरणाऱ्या रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि या ठिकाणाहून भरलेल्या गॅसच्या 9 टाक्या, 15 मोकळ्या टाक्यांसह 73,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि शहर विभागाच्या उपअधीक्षका तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली आणि या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी एक मुक्ती पथक तयार केलं आहे आणि या पथकातील कर्मचारी सुनील कोकाटे यांना माहिती मिळाली की कर्णा रोडवरील कुकडे यांच्या बांबू डेपोला लागून एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा अड्डा सुरू आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी छापा टाकला आणि त्या ठिकाणी कोणी नव्हते। या ठिकाणाहून भारत गॅसच्या भरलेल्या 2 टाक्या, HP कंपनीच्या भरलेल्या 7 टाक्या, भारत गॅसच्या मोकळ्या 15 टाक्या, 2 इलेक्ट्रिक वजन काटे, 2 गॅस भरण्याच्या मोटारी, रोख रक्कम असा एकूण 73,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।